त्याच्या मुलाला निवडणूक लढवावी लागते. हा तुमचा असेल त्याला हे, पण लोकशाहीमध्ये त्याच्याच मुलाला तिकीट दिलं तर दुसरा कसा उभा राहील हा प्रश्न आहे. म्हणून हेरंब सर मला तुम्हाला विचारायचं आहे, सातत्यानं घराणेशाहीच्या बद्दल बोलताना जे लॉजिक दिलं जातं ना, मग डॉक्टरांच्या मुलाला डॉक्टर व्हायला तुमचा विरोध आहे का? सांगा, याला काय उत्तर द्यायला हवं आणि का मग आपण लोकशाहीमध्ये या घराणेशाहीला विरोध करायला हवा? तू अगदी बरोबर बोललास की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, परंतु तो 18 वर्षाचा झाल्यानंतर किंवा 21 वर्षाचा झाल्यानंतर डायरेक्ट गळ्यामध्ये स्टेथोस्कोप अडकून पेशंट तपासायला सुरुवात करत नाही. किंवा वकिलाचा मुलगा 25 वर्ष झाल्यानंतर डायरेक्ट न्यायालयात जाऊन युक्तिवाद करत नाही. त्यासाठी तो पहिल्यांदा उमेदवारी करतो. या घराणेशाहीच्या सुभेदारांना मला फक्त इतकंच सांगायचंय की तुमच्या मुलांनी उमेदवारी करावी ना. या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहेत. तुमच्या मुलानं पहिल्यांदा उमेदवारी केली पाहिजे, काही दिवस त्या पक्षामध्ये काम केलं पाहिजे. परंतु इथं डायरेक्ट तुम्ही येणार म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मुलगा डायरेक्ट कॅबिनेट मंत्री, हे कसं चालेल? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना विरोध करताना हे इतकं वाढत चाललंय. म्हणजे तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला की कुठलीच निवडणूक सुटायला तयार नाही. लोकसभा निवडणूक झाली मागच्या मे महिन्यामध्ये, 30 का 20 उमेदवार त्या याच्यामध्ये होते. मी तो डेटा तयार केला. विधानसभेची निवडणूक पाहिली, 288 मतदारसंघामध्ये 238 उमेदवार घराणेशाहीचे आणि 61 उमेदवार असे होते, 61 मतदारसंघ असे होते की जिथं 2 पेक्षा जास्त उमेदवार हे घराणेशाहीचे होते. वाशिम मधल्या एका मतदारसंघात तर 4 उमेदवार घराणेशाहीचे होते. तिसरं झालं, नगरपालिकेची निवडणूक आली. आम्हाला असं वाटलं की कार्यकर्त्यांना संधी मिळेल. महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकामध्ये 70 उमेदवार घराणेशाहीतले होते आणि 67% उमेदवार हे महायुतीचे होते. मी त्याचं बारीक अनालिसिस केलं तर 8 उमेदवार हे मंत्र्यांच्या घरातले होते, 18 उमेदवार साधारणपणे आमदार आणि खासदारांच्या घरातले होते आणि 22 उमेदवार माजी आमदार किंवा खासदारांच्या घरातले होते. वाईट असं वाटतं की सारे कार्यकर्ते आज डोळे लावून बसले होते की कधी स्थानिक स्वराज्य उमेदवार निवडणूक येईल. लोकसभेची लढवणे इतके पैसे त्यांच्याकडे नाहीत, परंतु तिथं सुद्धा तुम्ही जर हात मारणार असाल आणि तुमच्याच घरातले जर असतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं याच्या संदर्भात जे युक्तिवाद दिले जातात, तुझा उल्लेख केला, यांचा पहिला युक्तिवाद असतो की आमदाराच्या मुलगा डॉक्टरच्या मुलाचं, दुसरा असतो की लोक आम्हाला निवडून देतात. माझा मुद्दा हा आहे की लोक तुम्हाला निवडून देतात याचं कारण असं की तो मतदारसंघ तुम्ही अशा पद्धतीने बांधलेला असतो की त्या ठिकाणी विरोधी पक्षाला फारसं उभंच राहू दिलेलं नसतं किंवा साखरेनं त्यांना मारलेलं असतं. संपूर्ण संस्थांचा सेटअप तुमचा असतो, कारखाने तुमचे असतात, शिक्षण संस्था तुमच्या असतात. तुम्ही नोकरदारांना, कर्मचाऱ्यांना कार्यकर्ते करून टाकलेलं असतं. त्यामुळे समोरून कोणी उभं राहायला तुमच्या तयार होत नाही. आणि तिसरा जो त्यांचा नेहमीचा मुद्दा असतो की भारतीय समाजालाच ही सवय लागलेली आहे. आता डॉक्टरांनी उल्लेख केला. मला प्रश्न असा पडतो की मग लोकशाहीकडे आलोच कशाला आपण? सरदार पटेलांनी 700 संस्थानं खालसा कशाला केली? आणि सरदार पटेलांनी खालसा केलेली संस्थानं जर तुम्ही पुन्हा नव्याने उभी करणार असाल, त्याच्यामध्ये लोकशाहीचं मरण आहे 2 अर्थाने, की राजकीय पक्षच उभे राहत नाहीत. एखादा नेता गेल्यानंतर तो पक्ष कोलमडतो. काँग्रेसची आज जी महाराष्ट्रामध्ये केविलवाणी अवस्था झाली याचं कारण घराण्यांच्या आधारे तुम्ही पक्ष बांधला आणि ती घराणे तिकडे गेल्यानंतर, अशोक चव्हाण तिकडे गेल्यानंतर नांदेड जिल्हा सगळा भाजपचा होऊन जातो. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आधारे तुम्ही पक्ष न बांधल्यामुळं एक तात्पुरती सूज फक्त येते आणि सूज आल्यानंतर तुमची हे होते. आणि शेवटचा मुद्दा हा की विकेंद्रित जो लोकशाहीचा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये सफर होतो. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता का अभ्यास करतो घराणेशाहीचा? तर आम्हाला असं वाटतं की कुठतरी गोरगरिबांच्या कुटुंबातली मुलं आज राजकारणामध्ये स्थिरावतील. पण जर तुमच्याच मुलांमध्ये क्वालिटी असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा झाला ना मुद्दा. म्हणजे त्या काळातली ब्राह्मणी व्यवस्था अशीच म्हणत होती की आम्हीच शिक्षण घेतलं पाहिजे, बाकीच्यांनी कशाला शिकायला पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञा सूर्य जेव्हा एखाद्या दलित कुटुंबामधून शिकल्यानंतर आम्हाला कळलं की अरे ज्यांना आम्ही नाकारलं त्यांच्यामध्ये किती प्रतिभा होती. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाहीत त्यांच्यामध्ये कितीतरी राजकीय गट्स असतील, पण तुम्ही त्यांना संधीच देत नाही. पण मला इथं राग कार्यकर्त्यांचा येतो की कार्यकर्तेच पुढे असतात. मुलगा तरुण झाला की हेच म्हणतात आता यावेळी दादाला उभं करा, यावेळी ताईला उभं करा. आणि त्या ताईच्या आणि दादाच्या जवळ जाण्यासाठी हेच कार्यकर्ते लाचारी करतात. आणि म्हणून कार्यकर्ते बंड करत नाहीत, कार्यकर्ते लाचार आहेत. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये घराणेशाही टिकून राहिलेली असं मला वाटतं. आणि म्हणून मगाशी त्या अतिशय अतिशय परखड असं विश्लेषण तुम्ही केले सर. खरंच हॅट्स ऑफ. आणि मला हा जो मुद्दा आहे ना की अजित पवार काही दिवसापूर्वी असं म्हणाले, राजकारण लय वंगाळ, गरीबा म्हणजे सामान्यांच्या तुमच्या लेकरा बाळांनी नोकरी धंद्याचं त्यांना बघायला लावा, राजकारणात येऊ देऊ नका, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं जेव्हा की त्यांची दोन्ही मुलं त्यांनी राजकारणात आणलेली आहेत.
आता हे काय आहे त्याचं विश्लेषण तुम्ही करा, मी नाही करणार. व्यंकटेश केसरी सर, असं आहे की भारतीय जनता पक्ष, माझा प्रश्न असा आहे, भारतीय जनता पक्ष वरच्या जी वरची लिडरशिप आहे त्यांची, त्या लिडरशिपमध्ये एक नवीन अध्यक्ष आणतात, सामान्य कुटुंबातला म्हणून आणतात ते आणि अध्यक्ष करतात. नरेंद्र मोदी यांच्या नंतर कोण याचा त्यांच्या घरातला कोणी दिसत नाही, अमित शहांच्या नंतर नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाही. भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारल्यानंतर हे सांगितलं जातं. पण हाच भारतीय जनता पक्ष जेव्हा खाली आपल्याला निवडणुका लढवताना दिसतो तेव्हा त्यांना वरपुडकर लागतात आणि मग कितीतरी नावं घेईन, आपण काही सगळ्यांची नावं घेण्यात हे नाही, राजकीय पक्ष घराणेशाहीच्या पुढे गुडघे टेकतायत की घराणेशाहीनं त्यांचा ताबा घेतलाय? खरं काय? असं आहे की एक सूत्र राजकीय पक्षात आहे की पक्षापेक्षा घराणे मोठे हा, आणि घराण्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे गोंडस नाव असतं, निवडून येण्याची क्षमता असते या पद्धतीनं, आणि म्हणतात की लोक देतात म्हणून. शेवटी ब्लेम, दोष हा लोकांना दिला जातो. हो वास्तविक पाहता ही लागण सर्व राजकीय पक्षात आहे. हो जसं आपण भारतीय जनता पक्षात म्हणालात, पण त्यांच्या खासदारांची तुम्ही यादी पहा, त्यांच्या आमदारांची यादी पहा, तुम्हाला हे कोंब दिसेल की घराणेशाहीचं कोंब दिसेल. प्रश्न असा आहे की लोकांनी ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की आपण लोकांना उल्लू बनवलेलं आहे, त्यांच्यासमोर पर्याय दिलेले नाहीयेत.